मंडळी, कुक विथ प्रियांका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आता दुपारचे वाजलेले आहेत 2:30 आणि आता सकाळचा स्वयंपाक संपलेला आहे। तर मुलांना सुट्टी, कृष्णाला सुट्टी असल्यामुळं तो आता म्हणतोय की वरण भाताचं कुकर लावा। तर मी आता वरण भात करणार आहे। तर मुलांनी इथे राडा केलेला आहे, खेळणी वगैरे ठेवलेले आहे आणि अजून पण तिची चालूच आहे मस्ती। चला मग आता किचन मध्ये जातो आम्ही आणि तुम्हाला दाखवते मी वरण भात कसा बनवते ते। तर बघा, मी ते 2 कुकरचे डब्बे घेतलेले आहेत आणि एकामध्ये मूग डाळ, टोमॅटो आणि एक मिरची टाकलेली आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये बासमती कणी घेतली आहे। तर बघा, बासमती कणी ही 40 नंबरची आहे। तर आम्ही हा 40 नंबरचा खातो आणि याचा कंटाळा आला की मग कोलम वगैरे आणतो। तर आता आपल्याला याचा वरण भात बनवायचा आहे, तर आपण बनवूया आता। तर मी अगोदर कुकरमध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवते। तर बघा, मी दरवेळेस कुकर गरम करायला ठेवताना त्यामध्ये थोडीशी चिंच नाही तर मग लिंबू पिळत असते, जेणेकरून कुकर आपला काळा पडणार नाही। ही खूप महत्त्वाची टिप्स आहे। आता आपण कुकर गॅसवरती ठेवूया। तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत आपण डाळ आणि तांदूळ चांगला धुवून घेऊयात। गरम करायला ठेवलेलं आहे पाणी मी। आता आपल्याला तांदूळ आणि डाळ चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। डाळीतलं सुद्धा पाणी आपल्याला आता असंच काढायचं आहे, धुवून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही टोमॅटो चिरून सुद्धा टाकू शकता, मी असंच ठेवलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या नकलून टाकायच्या आहेत किंवा अख्ख्या टाकायच्या आहेत, जेणेकरून डाळीला चांगली चव येईल। आणि थोडंसं मीठ टाकायचं, भाताला पण थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे भात जास्त आळणी होत नाही। बऱ्याच वेळा लहान मुलांना फिक्की डाळ आवडते, मग त्यासाठी काय करायचं, लसणाच्या पाकळ्या आणि मीठ टाकलं की आपल्याला डाळ चांगली शिजली की हटवून तशीच भातावरती देता येते। तर बघा, आता आपल्याला भाताला पाणी टाकायचं आहे आणि चमच्याने एकदा मिक्स करायचं आहे। तर तुमच्या लक्षातच आलं असेल मी चमच्याने का मिक्स केलं, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की मीठ टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण भात घेतो त्यावेळेस एकाच ठिकाणी आपल्याला भात खारट लागतो। तर तसा लागू नये, सगळीकडे मीठ मिसळलं जावं म्हणून चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच आता आपल्याला डाळीला सुद्धा थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, मी दरवेळेस हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकू शकता, मी नाही टाकलेली हळद। आता आपण डब्बे लावून कुकरमध्ये ठेवून देऊयात। तर बघा, कुकरमधलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। आता आपल्याला ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला चांगल्या 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता आपण शिट्टी बसली, हवा धरली का ती बघूया। तर बघा, हवा धरलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून ठेवून मी आता इकडे आले आहे मुलांकडे। परीची मस्ती चालू आहे। वरण भात खाणार आहे का तू? मग काय खायचं तुला? चपाती भाजी? होय, तू तर म्हणली वरण भात खायचंय मला। खाणार का मग तू? तिखट करायचं की मिठाचं? तिखट वरण करू की मिठाचं बनवू? तिखट। नमस्कार मग सगळ्यांना। नमस्कार सगळ्यांना। कशा आहात तुम्ही सगळे? कशा आहात तुम्ही?
माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात बघायला? माझी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? तर बघा इथं घरभर पसारा करून ठेवलेला, इथं खेळणी वगैरे टाकलेली. हा इथं खाली फरशीवरच झोपलाय आणि ह्यांची मस्ती चालू होती परीची आणि कृष्णाची. हे बघा खेळण्यांची तर काय आमच्याकडे कमीच नाहीये. इथं पांडा गाडी, सायकल, घोडा, ही मोठी सायकल. तर बघा एवढी सगळी खेळणी आहेत. अजून ठिकं भरून खेळणी आम्ही गॅलरीमध्ये भरून ठेवलेली. सगळा पसारा करून ठेवला इथं. चला मी जाऊ का आता तिकडे किचन मध्ये? बनवू का मग तुम्हाला? जोरात भूक लागली तुला? होय. काय खेळताय तुम्ही दोघं? सगळा पसारा करून ठेवलेला उचलणार का परत? उचलणार ना परी? प्रॉमिस? तर बघा इकडे आता कुकरची शिट्टी झाली नव्हती म्हणून मी थोडंसं हाताने वरतीही केलं. कधी कधी कसं घाण साचलेलं असतं त्यामुळे लवकर शिट्टी होत नाही, तर कधी कधी हात लावून पटकन शिट्टी करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपल्याला चांगल्या 2-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि बंद करून थोड्या वेळ हवा गेली की मग कुकरमधून डब्बा काढायचा आहे. तर बघा डाळ एकदम छान शिजलेली आहे. आता आपल्याला छान हाटून घ्यायची आहे आणि वरणाला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता, कशी बनवता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर कधी कधी आपला स्वयंपाक संपलेला असतो त्यावेळेस झटपट मस्त वरण भात करायचा आणि मुलांनाही खाऊ घालायचा. तर बघा आता आपल्याला पळीनं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. डाळ शिजलेलीच आहे त्यामुळे जास्त बारीक करायची गरज नाही, पण टोमॅटो बारीक होणार नाही तर मी पावभाजीच्या मॅशरने असं बारीक करत असते. बघा लगेच बारीक होतो टोमॅटो आणि सगळीकडे मिक्स होतो. एक टोमॅटोने वेगळीच चव देते वरण म्हणून मी टोमॅटो टाकते. वाटलंच तर थोडीशी चिंचसुद्धा टाकायची म्हणजे अजून टेस्टी बनते. तर आता आपण फोडणी देऊया वरणाला. पातेलं गरम झाले आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकत आहे. 2 पळ्या तेल टाकते. फोडणीसाठी जिरी मोहरी टाकूया. जिरी मोहरी थोडी जास्त टाकायची सपक वरण केलं की. लसूण टाकायचा नकलून. बरेच जण लसूण बारीक चेचून टाकतात, तर मी असा नकलून टाकलेला आहे. ओबड-धोबड तुम्ही चेचून टाकला तरी चालेल. कढीपत्ता टाकला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे. तेलात हळद टाकले की एक छान कलर येतो वरणाला. हवं तर तुम्ही 1-2 मिरच्या कट करून पण टाकू शकता. तर आम्ही जास्त मुलांना तिखट नाही चालत त्याच्यामुळं मी त्यांना असंच फिकं वरण आवडतं. डाळ टाकून पाणी टाकायचं आहे आपल्याला. जेवढी डाळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. घट्ट आवडत असेल तर घट्ट करायचं तुमच्या आवडीप्रमाणे. मुगाची डाळ किती जरी पातळ केली तरी थोड्या वेळाने लगेच घट्टसर होते, दाटसर होते. तर बघा आपलं वरणसुद्धा असं झालेलं आहे. आपल्याला आता 5 मिनिट छान उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आलेले आहे बघा वरणाला. एक 5-10 मिनिट आपल्याला असंच 5 मिनिटं उकळी येऊन देऊन शिजवायची आणि झाकून ठेवायची. तर बघा आपलं वरणसुद्धा तयार आहे आणि भातसुद्धा तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी, आजची वरण भात रेसिपी, पोरांची मस्ती? तुम्हाला डेली व्लॉग बघायला आवडतील का? तर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कुक विथ प्रियांका मराठीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ येत राहतील, पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया नंतर. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.